7 वाजता घरातून निघलो व रात्री 10 वाजता घरी पोहोचलो. प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडू हा आपल्या टू व्हीलर खेळायला जाताना पहिलं चेक करतो पेट्रोल टाकल्यानंतर पुणे मुंबई हायवेवर एका साईडला गाडी लावली. पळत रोड क्रॉस केला. मान्सून ब्लास्ट 2025 बघायला चाललो होतो मुंबई या ठिकाणी. चहावाल्या संग थोड्या गप्पा मारल्यावर जोराचा पाऊस चालू झाला. कसा वाटला डान्स हे नक्की कळा. इन्स्टावर काही रिप्लाय दिले. पाऊस कंटिन्यू चाललाच होता. 8 वाजले होते. गाडी काही आली नव्हती. मुंबईसाठी गाडी आल्यानंतर रवाना झालो. निहालला भेटलो. गप्पा मारल्या. आम्ही सगळेजण नाश्ता करण्यासाठी उतरलो एका हॉटेलमध्ये. शुभम शेळके, रोहित खरात व शंभू सगळ्यांनीच नाश्ता केला व थोड्याच वेळात ग्राउंडवर पोहोचणार होतो. मी रोहितला प्रश्न विचारला की एक टेनिस क्रिकेट खेळाडू कसा काय तयार होऊ शकतो. त्याने एक अत्यंत सुंदर उत्तर दिलं. 365 दिवस प्रॅक्टिस व आपल्यातले काही कमी गुण आहेत त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव या ठिकाणी पोहोचल्यानंतर आयोजन व नियोजन सूरज केनीने केलेली जबरदस्त बॅटिंग. सूरजला भेटल्यानंतर 70-70चे ओनर यांच्याशी भेट झाली. ग्राउंडवर चाललेले प्रॅक्टिस व खेळाडूंशी संवाद झाला. दिनू कांबळे सर व मनोज दादा यांच्याशी गप्पा झाल्यावर ग्राउंड बाहेर येऊन सामन्याचा आनंद लुटला. तारिफ सय्यद सर यांनी स्टेजवर बोलवले व त्यांच्याशी छान संवाद झाला. भारतातील नावाजलेले समालोचक चंदू शेटे सर यांच्याशी काही गप्पा झाल्या. स्टेजवरून सामन्याचा आनंद लुटला. त्यानंतर दादाशी क्रिकेटविषयी काही गप्पा झाले. पुढील होणारे क्रिकेट सामन्यांच्या चिठ्ठ्या उधळल्या गेल्या. आयोजकांचे आभार मानून आम्ही जेवायला गेलो साईदादाच्या घरी. साईदादा हा भिवंडीवरून मावळमध्ये नवला कोंबरे या ठिकाणी बॅट घ्यायला दरवर्षी येत असतो. कमीत कमी 10 बॅट त्यांनी खरेदी केल्या असतील संघासाठी. त्याच्या परतीच्या प्रवासात सगळे दमले होते. एका पोलिसांनी आमची गाडी अडवली. सगळे कागदपत्र दाखवून आम्ही निघालो. प्रचंड पाऊस. मला शुभम व हायवेवर सोडले. रोहित निहालशी भेट घेऊन मी निघालो. पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.